नमस्कार, मी सुनीता पाटील सुनीताज व्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। टेम्परेचर खूप हाय आहे आणि खूप गरम वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचीच वाईट अवस्था आहे। खूप गरमी आहे, तुम्ही माझा अवस्था बघत आहात की पसीना तर झालेलीच आहे। सो मी हा व्लॉग तातडीने एवढ्यासाठी बनवत आहे की मी आता एक जस्ट व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये माझं नाव घेण्यात आलेलं आहे। पहिली गोष्ट म्हणजे मी किती समजूतदार आहे किंवा मी किती हुशार आहे किंवा मी किती ज्ञान पाजळते किंवा मी ज्ञान देते, ह्या गोष्टी मी वायटीवरती नाही करायला आलेली आहे। मी एका चॅनलवरती मॉडरेटर आहे। मॉडरेटरचं काम असतं तिथे ज्या गोष्टी बोलल्या जातात किंवा म्हणजे ज्या चुकीच्या असतात बोलल्या जातात तिथे मॉडरेटरने त्या लोकांना थांबवायचं असतं। आणि मला वाटतं मी जितक्या वेळेला त्या लाईव्हवरती येते मी माझं काम चांगल्या परीने करत असते। मी कधीच कुठल्या चुकीच्या गोष्टीला समर्थन केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे मी किती समजूतदार आहे किंवा माझी किती अक्कल आहे किंवा मी कुठे काय बोलते की नाही बोलते हे मला कोणीही सांगण्याची गरज नाही आहे, कारण ज्या वेळेला बोलायची गरज आली त्या वेळेला मी बोललेली आहे। जर तुमच्याकडे स्क्रीनशॉट्स असतील किंवा तुमच्याकडे लाईव्ज असतील तर तुम्ही पूर्णतः त्या लाईव्ज बघा। मी किती समजूतदार आहे किंवा मी कुठे बोललं पाहिजे किंवा मी का गप्प बसते वगैरे वगैरे हे सांगण्याचं मला वाटतं तुम्हाला अधिकार नाही आहे। बिकॉज ऑफ मी स्वतंत्र आहे, मी कोणाच्या आधिपत्याखाली जात नाही आहे किंवा मी कोणाच्याही इन्फ्लुएन्समध्ये नाही आहे। जिथे चूक आहे तिथे चूक बोलण्याची धमक माझ्यात आहे। जर तुमच्याकडे लाईव्ह रेकॉर्डिंग असतील तर तुम्ही त्या पूर्ण चेक करा आणि मी कुठे काय बोललेली आहे त्याचे तुम्हाला स्क्रीनशॉट नक्कीच मिळालेले असेल किंवा त्या लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा आलेलं असेल तर तुम्ही ते पडताळून बघू शकता। राहिली गोष्ट लहान मुलीच्या बोलण्याबाबत, म्हणजे लहान मुलीला काहीतरी घाण बोललेलं आहे वगैरे त्याबाबत, 2 वर्षापूर्वी सुद्धा मी नताशाच्या बाजूने स्टँड घेतलेला होता। त्यावेळी सुद्धा मी समजावून सांगण्यासाठी त्या चॅनलवरती जायची ज्या चॅनलवरती हे घाणेरडे प्रकार चाललेले होते। त्यावेळेला सुद्धा माझा खूप पान उतारा करण्यात आलेला होता, मला सुद्धा घाण बोलण्यात आलेलं होतं, तरीसुद्धा मी 1दा 2दा 3दा समजावलं होतं। लक्षात आहे का तुमच्या? तुम्ही तर बघितच असतील त्या सगळ्या लाईव्स, तुमच्याकडे तर सर्व रेकॉर्डिंग असतं ना, सर्वांच्या तुम्ही माहिती घेता। जसं मी नताशासाठी स्टँड घेतला होता ना, तसाच जेव्हा मला काल दिसली ना ती स्क्रीनशॉट टाकलेला कमेंट्सचा, त्यावेळेला सुद्धा मी स्टँड घेतला होता, कारण माझ्यासाठी सर्व मुलं समान आहेत। मग ती माझ्या घरची असू देत किंवा माझ्या मैत्रिणीची असू देत किंवा बाहेरची कुठलीही असू देत, ओळखीची अनोळखी, सर्व मुलं माझ्यासाठी समान आहेत, कारण मी माणसाच्या माणुसकीवरती प्रेम करणारी मुलगी आहे। आणि कुठे काय बोलावं आहे मला नॉलेज त्याचं, त्यामुळे मी जेव्हा मला बोलायची गरज आहे तेव्हा मी बोलते। 1दा 2दा 3दा चान्स देते मी, 4थ्यांदा नाही देत मी चान्स, कारण काय आहे ना, मी सुद्धा एक सामान्य माणूस आहे। गांधीजींनी जेव्हा सांगितलं होतं की जेव्हा एका गालावर थोबाडीत मारलं तर दुसरा गाल पण आपण पुढे करायचा, बाबा मी त्यातली नाही आहे, बरोबर आहे। मुळात पहिली गोष्ट, मी कधी कोणाच्या आडवी जात नाही, कोणाच्या मध्ये पडत नाही किंवा कोणी माझ्यावरती ताशेरे ओढावे किंवा कोणी माझ्याबद्दल काही वाईट बोलावं असं मी कुठलंच कृत्य करत नाही। सोशल मीडियावर तर अजिबात नाही। हां, मी आहे बाबा, मी सडेतोड बोलणारी मुलगी आहे, मी अन्यायाच्या विरुद्ध आवाज देणारी मुलगी आहे। जिथे चुकत असेल तिथे हिरिरीने मी उडी घेते की बाबा हे तुमचं चुकलेलं आहे आणि तुम्ही हे जे करत आहात ते चुकीचं आहे। पण ती बोलण्याची एक पद्धत असते, सांगण्याची एक पद्धत असते। समोरच्याला जर ते कळत नसेल तर तिथे आपण किती पण डोकेफोडी केली काय फायदा नसतो। ज्या वेळेला नताशा बेबीला घाणेरडं बोललं जात होतं त्यावेळेला जर तुम्ही सगळ्या लोकांनी स्टँड घेतला असता ना तर आज ही वेळ आली नसती। आज कुठल्याही उपटसून उठून कोणाच्याही लेकराला बोलला नसता। हे जर मागच्या 2 वर्षापूर्वी जर केलं असतं तर सर्वांनी मिळून की नाही, ती मुलगी जर भले माझ्या विरोधकाची असेल पण ती एक लहान मुलगी आहे, तिला तुम्ही असं बोलता कामा नये, त्यावेळेला तुम्ही का नाही बोललात? आज तुमच्या मुलीला बोललं गेल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, तुमच्या आईला बोललं गेलं, तुमच्या भावाला बोललं गेलं, कोणी बोललं ते शोधून काढा, हे तुमचं काम आहे। आलं का लक्षात? हे तुमचं काम आहे, कारण स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतः उभं राहायचं असतं। तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी उभं राहायचं आहे। परंतु मॅडम, ह्याच्या आधीचा जो काही तुमचा चॅनलचा जो काही रिव्ह्यू आहे ना, ह्याच्यामधून तुम्ही काय केले हे तुम्ही ओळखा।
नात्यांचं कशा पद्धतीने तुम्ही सोशल मीडियावरती आणलं. सॉरी, मला कोणाकडे बोट दाखवायची सवय नाही आहे आणि मी दाखवणारही नाही. पण तुम्ही जे मला सांगत आहात ना की मी गप्प आहे, समजूतदारपणा नाही दाखवत आहे आणि चुपच बस, डोंट टेल मी. जिथे बोलायचं आहे तिथे मी बोलते. वायफळ बडबड करून, बाष्कळ बडबड करून काहीतरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करण्याची माझी पद्धत नाही आहे. आलं का लक्षात मॅडम? वेळोवेळी मी कम्युनिटीज टाकलेल्या आहेत, पण ते कोणीही नीट वाचत नाहीत, त्याच्यातला अर्थ समजून घेत नाहीत. मी कोणत्या अर्थाने टाकलेले आहेत, कशासाठी टाकलेले आहेत, का टाकलेले आहेत, हे जर तुम्ही समजून घेतलं असत ना तर आज ही वेळ आली नसती. कुठेतरी थांबा, बस झालं. तुमचा हा जो काही खेळ चालू आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःही बर्बाद होत आहात आणि तुमच्या फॅमिली ह्या बर्बाद करत आहात. मी कोणा एका व्यक्तीला बोलत नाही आहे, मी हे सर्वांनाच बोलत आहे. बस झालं आता. कायद्याची जी लढाई चालू आहे ना ती कायद्याने लढा. बस झाला हा नंगानाच. अरे वाईटी हा तुम्हाला एक चांगला पर्याय मिळाला होता, चांगलं काहीतरी तुम्ही दाखवून तुम्ही 4 पैसे कमवू शकत होतात. अरे पण इथे सगळा नंगानाच चालू आहे. काय घ्यायचं पब्लिकने, काय घ्यायचं लहान मुलांनी? आज जसा त्रास तुम्हाला होतोय ना तसाच 2 वर्षापूर्वी एका आईला सुद्धा झाला होता. मैत्रीण होती ना हो तुमची, ती का नाही तिच्या बाजूने उभे राहिलात तुम्ही? आज तुमचा माझा काही संबंध नाही आहे, एक यूट्यूबर आहात तुम्ही माझ्यासाठी, तरीसुद्धा मी काल माझ्या परीने स्टँड घेतला. आजसुद्धा मी कम्युनिटी टाकलेली आहे, तुम्ही वाचली नाही ती कम्युनिटी? सुनीता पाटीलला सांगण्याची गरज नाही आहे की मी कुठे बोलावं, काय बोलावं, मी कधी गप्प बसावं आणि कधी बोलावं. डोंट टेल मी. कायद्याचा मान सन्मान करणारी मी मुलगी आहे, संविधानाचा मान सन्मान करणारी मी मुलगी आहे, कायदा सुव्यवस्था याचं पालन करणारी मी मुलगी आहे. जिथे चूक असते तिथे माझं तोंड उघडलं जातं, पण ते सुद्धा संयमाने. नेहमी शिंग पुढे करून उड्या मारायच्या नसतात. परिस्थिती बघून आपल्याला आढावा घेऊन बोलायचं असतं. आपण काय बोलत आहोत, आपल्या कुठल्या शब्दाने, आपल्या कुठल्या वाक्याने काय प्रसंग निर्माण होणार आहे किंवा कोणता प्रसंग ओढवणार आहे याचं भान ठेवावं लागतं. उचलली जीभ लावली टाळ्याला. आणि मी हे माझं ते माझं असा विचार कधीच करत नाही. मी हे आपलं समजते. पूर्ण जगाला मी आपलं मानते. भले माझ्या ओळखीचे असू देत नाही तर ओळखीचे नसू देत. ही सुनीता पाटील, तिने कुठे काय बोलावं, कसं वागावं, काय वागावं हे आजपर्यंत कोणाला सांगायची गरज लागलेली नाही आहे आणि लागणारही नाही. कारण सत्सद विवेक बुद्धी आहे माझ्याकडे. माझ्या शिक्षणाने ते मला दिलेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही हे महिलांसाठी शिक्षण उपलब्ध करून दिलं ना त्याचा मी पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे. फक्त जयंतीपुरती मी घोषणा देण्यासाठी नाही आहे. हे मी 365 दिवस त्यांचे विचार अंमलात आणते. जाता जाता एक बोलेन. 2 वर्षापूर्वी एक बाई तिथे होती, 2 वर्षानंतर आज तुम्ही तिथे आहात. मानसिक त्रास होतोय ना तुम्हाला? मग तुमच्या मैत्रिणीला झालेला मानसिक त्रास तुम्हाला दिसला नव्हता त्यावेळेला? मैत्रीण होती ना तुमची, का नाही दिली साथ? बरं साथ देऊ नका. चुकीला तर तुम्ही बोलू शकला असतात ना. जे चूक आहे तिथे ते तुम्ही बोलू शकला असतात. तुमची मोठी आयडिया आहे, तुम्ही कम्युनिटी टाकली असती, तुम्ही एखादा छोटा व्हिडिओ सोडला असतात, 2 वर्षापूर्वीच हे सगळं थांबलं असतं. तुम्ही करू शकत होतात, पण तुम्ही नाही केलं. का नाही केलं हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा. आणि कृपया मी चूप बसेन किंवा मी बोलेन हे तुम्ही मला सांगू नका. आलं का लक्षात? कालची लाईव्हसुद्धा तुम्ही बघितलेली असेल, तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल. माझ्या कॉमेंट्स काय आहेत, माझ्या कम्युनिटीज काय आहेत याचं वाचन करा. मग तुम्हाला कळेल सुनीता पाटील कुठे बोलते, कुठे नाही बोलत. माझी मैत्रीण आहे म्हणून माझ्या मैत्रिणीच्या सगळ्या चुका मी पदरात नाही घेत. जिथे चुकतं तिथे मी बोलते. आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे. माझं, आपलं, परक ह्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत. मी नेहमीच आम्ही या शब्दांचा वाक्यप्रयोग करते. आणि हे माझ्या आईवडिलांनी मला शिकवलेलं आहे. आणि आय प्राऊड ऑफ माय सेल्फ की आईदादांसारखे आईवडील मला लाभलेले आहेत. जाता जाता पुन्हा एकदा, ज्या फेक आयडीजने तुम्हाला घाण बोललेले आहे त्याच्या ते लिंक तुमच्याकडे असणारच आहे. त्या लिंक तुम्ही सायबर क्राईममध्ये द्या, पोलीस स्टेशनला द्या आणि मग त्याच्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न करा.
पण उगाच निरापराध लोकांना अननेसेसरी इन्वॉल्व करून त्यांच्यावरती एलिगेशन लावून काहीतरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करू नका. जसं तुम्ही दुसऱ्यांच्या कम्युनिटी करतायत ना, जरा स्वतःचा चॅनलसुद्धा तुम्ही बघा. खूप वाईट प्रकार चालू आहे सध्या. हेच काही वर्षापूर्वी चालू होतं. त्यांच्या चॅनलचं काय झालं, त्या लोकांचं काय झालं हे तुम्हाला माहिती. सो एकच सांगेन, कायदा सर्वांसाठी समान आहे. कायदा दोन्ही बाजूंनी विचार करतो, कायदा दोन्ही बाजूंनी पडताळणी करतो. जाता जाता मी एक बोलेन, कोणाच्याही आईला, बहिणीला, मुलीला बोलण्याचा कोणाला काहीही अधिकार नाही आहे. सुनीता पाटीलने कधीच कुठल्या चुकीच्या गोष्टीला समर्थन केलेलं नाही आहे. पण सुनीता पाटील ना 4 लोकांसमोर उगाचच आकांडतांडव करत नाही. समजवायचं असेल ना तर एका चांगल्या भाषेत समजवतो किंवा एका चांगला उदाहरण देऊन समजवतो. समोरच्याची जर ऐकण्याची कुवत नसेल तर मी काही नाही करू शकत. सो मी गप्प बसावं हे तुम्ही मला सांगू नका. माझं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कुठे काय बोलावं याचा अधिकार आहे मला. आणि तो अधिकार मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे, याचं मी नेहमीच पालन करते. स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते. मॅडम, तुमची लढाई आहे, तुम्ही लढा. जर तुम्ही योग्य असाल तर तुम्हाला साथ दिली जाईल, आणि जर तुम्ही चुकीच्या निघालात कधीच समर्थन करणार नाही. आणि चुकीला कधीच माफी नाही, माझ्याकडनं तरी नाही. 1, 2, 3 चान्स, 4था सुनीता चान्स कधीच देत. तुमचा माझा कुठलाही वैयक्तिक वाद नाही किंवा बोलणंही नाही आपलं, पण तरीसुद्धा तुमच्या चॅनलवरती माझ्या दिवंगत भावाला घाण बोललं गेलं. का मॅडम? त्यावेळेला तुम्ही का नाही बोललात की बाबा त्या मुलीच्या भावाचा इथे काही संबंध नाही, तुम्ही त्या मुलीच्या भावाला काही बोलू नका? का नाही बोललात? माझ्या भावासाठी मी उभी राहिले. माझ्या मनापासून जे काही निघालेले आहेत ना वाणी, तो माझा देव बसलेला आहे वरती. यातना झाल्या होत्या माझ्या मनाला. अपेक्षा नका ठेवू तुम्ही दुसऱ्याकडून. स्वतःचं, स्वतःच्या कुटुंबाचं आणि इतरांचंही रक्षण करा. आई वडिलांची सेवा करा, दीनदुबळ्यांना मदत करा, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, त्यांना खाऊ पिऊ घाला. जमत नसेल तर निदान मारू तरी नका. जय हिंद, जय भारत.